आज आपण गव्हाची लापसी तयार करणार आहोत. तर बाजारामध्ये दलिया मिळतो गव्हाचा, तो आणायचा आणि त्यानंतर आता मी कढईमध्ये 1 वाटी इतका दलिया टाकला आहे आणि 2 चमचे तूप टाकलं आहे. छानपैकी भाजून घ्यायचं, लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे मंद आचेवर. दलिया हा खूप पौष्टिक असतो. आणि आता बघा हे छान असं भाजून झालेलं आहे लालसर आणि त्यात मी थोडेसे काजू ॲड केले आहेत आणि काजू पण याच्यासोबत भाजले जातात. आता हे भाजून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला 1 वाटी दलियासाठी 5 वाटी इतकं पाणी गरम करायचं आहे आणि छान उकळतं पाणी आपल्याला थोडं थोडं करून यात टाकायचं आहे आणि पूर्ण 5 वाट्या पाणी टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर 10 ते 15 मिनटं लागतात मंद आचेवर शिजायला आणि पूर्णपणे दलिया छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि यात मी थोडासा खोबरा किस टाकलेला आहे आणि आता आपण गूळ टाकायचा आहे. लापसीमध्ये शक्यतो गुळाचाच वापर करावा आणि गूळ आता मेल्ट होईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर गूळ मेल्ट झालेला आहे आणि तूप पण असं थोडं सुटायला लागलेलं आहे. तर आता आपण यामध्ये 1 चमचा इतकी वेलची पावडर टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायची वेलची पावडर आणि यानंतर आपल्याला वरून थोडंसं मी 1 चमचा इतकं तूप टाकलेलं आहे. आणि आता हा आपला दलिया म्हणा किंवा लापसी तयार झालेली आहे आणि आता आपण बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत. तर दलिया हा खूप पौष्टिक असतो आणि वरून मी थोडंसं केशर टाकलेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा लापसी.